नमस्कार मित्रांनो. काल आपण एक व्हिडिओ शेअर केला आणि तो एका विद्यार्थ्याबद्दलच होता आणि आजही मी असा एक विद्यार्थ्याचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. साधारण या विद्यार्थ्याच्या घरी 6 मेंबर्स, आई-वडील आणि 4 भावंडं, 2 भाऊ आणि 2 बहिणी. एक 10 बाय 10ची साधारण पत्र्याची खोली म्हणतो आहे मी. त्यामध्ये हे 6 जण राहायचे. या मुलांची आई घरगुती काम करायची, वडील मात्र लूम वर्कर होते. आणि साधारण गरीब कुटुंब यांचं, पण 4ही मुलांना पालकांनी उत्तम संस्कार दिले होते. गरीब असूनही त्यांना त्या गरिबीची जाणीव होती. मी असं अनेक वेळा मानतो की ज्या घरामध्ये पालक आपल्या मुलांना जाणीव करून देतात की आपली परिस्थिती अशी आहे, आपण याप्रमाणे वागायला हवं, तर मुलांना जाणीव निर्माण होते मुलांमध्ये. परंतु ज्या घराची जाणीव नसते, सगळ्या मुलांना इझिली सगळ्या अवेलेबल होतं ना गोष्टी, त्या घरामध्ये मुलं त्या जाणीवेने अभ्यासही करत नाही, त्यांना पैशाची किंमतही राहत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरं असं की या घरामध्ये जाणीवही मुलांना होत्या आपल्या परिस्थितीची आणि अभ्यासात त्यांनी कधी कसूर केली नाही. घरामध्ये एवढं गरिबी असताना कुठलीही हाऊसमौज न करणं, त्यानंतर कुठल्याही सणाला म्हणतो आपण जी चैन असते घरामध्ये अशी न करणं, आईवडिलांनी जे संस्कार दिले, जी शिस्त शिस्तीमध्ये ते राहिले. आणि असं होतं साधारण मोठा भाऊचं मी जास्त कौतुक करेन त्याच्या. कारण जर एक घरामध्ये असं असतं की जर मोठा भाऊ उत्तम शिकला तर त्याचं अनुकरण ही लहान भावंडं करत असतात. मोठा भाऊ जर शिस्तप्रिय असेल तर ती शिस्त लहान भावंडांना लागते. ते उलटही होतं. कधी मोठा भाऊ जर चंगळ करणारा असेल आणि शिस्त पाळणार नसेल, की त्यालाही जाणीव नसेल मोठ्या भावाला आपल्या परिस्थितीची, आपल्या आईवडिलांच्या श्रमांची, तर लहान भावंडे तशी बनतात. त्यामुळे मोठ्या भावाचं मी कौतुक याकरता करतो की त्याने आपल्या भावंडांना शिस्तीमध्ये ठेवलं, सुद्धा शिस्त पाळली. आणि मित्रांनो, आज सांगायला मला अभिमान वाटेल की ही 4ही भावंडं, म्हणजे मोठ्या भावाने प्रयत्न करून सगळ्या भावंडांना शिकवलं आणि त्याचा पुढची गोष्ट म्हणजे 4ही भावंडं शिकली नाही. तर असं होतं की अनेक मोठी भावंडं प्रयत्न करतात पण लहान भावंडं लक्ष देत नाही. किंवा मोठा भाऊ जर उत्तम काम करतो आहे, हाताच्या पैशाची चंगळ आली, पूर्वी परिस्थिती गरीब होती, आता सुधारलेली परिस्थिती असेल, तर लहान भावंडं अभ्यास करत नाही. पण असं न होता ही सगळी भावंडं उत्तम शिकली. त्यातला मोठा मुलगा हा एक बँकेत मॅनेजर आहे. नंबर 2 जी बहीण आहे ती कॉम्प्युटर इंजिनियर झाली. नंबर 3 जो भाऊ आहे तो CA झाला. आणि नंबर 4 जी बहीण आहे ती BCom झाली. आणि आज 4ही जण हे उत्तम असे जगत आहेत त्यांच्या आईवडिलांसोबत. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की अनेक मुलांना जाणीव नसतात. आम्हाला जो अनुभव आला विद्यार्थ्यांचा की काहींना जाणीव निर्माण करावे लागतात. काही पालक सांगतात की आम्ही एवढं श्रम करतो आहोत, म्हणजे कसा अभ्यास केला पाहिजे, पण काही मुलांना जाणीव नसते. कदाचित त्यांच्या सभोवतालची परिस्थिती वेगळी असते म्हणून त्यांना जाणीव नसते किंवा त्यांना जाणीव करून घ्यायची नसते. पण काही विद्यार्थी म्हणू, काही मुलं म्हणू की अशी आहेत की ज्यांना दिसतं की माझे पालक खूप श्रम करतात, माझे पालक प्रचंड प्रयत्न करून दिवसरात्र पैसे कमवतात आणि त्या पैशाची किंमत मी चुकवली पाहिजे. ते काम करतात, त्या मेहनतीला मी फळ दिलं पाहिजे. त्यामुळे अशा जाणीवेने काम करणारी मुलं खूप पुढे जातात आणि मुळात ती चांगली माणसं बनतात. यापेक्षा जास्त माणसं बनतात. विद्यार्थी चांगले असतातच चांगले व्यक्ती म्हणून पुढे नावारूपाला येतात आणि चांगली माणसं जर त्या ठिकाणी असतात ती. त्यामुळे असा एक चांगला अनुभव मला त्या विद्यार्थ्यांमध्ये आलेला आहे. तर मी असंच सांगेन की आजची जी पालक आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांना आपल्या श्रमाची जाणीव करून द्या. आपण जो काम करत आहोत त्या कामामध्ये किती श्रम लागतात, पैसे कमवायला किती श्रम लागतात. जेव्हा आपल्या मुलांना पैशाची किंमत कळायला लागते, फ्रॉम दॅट डे त्या दिवसापासून मुलं छान काम करू शकतात. पण ज्या क्षणी मुलांना किंमत पैशाची कळत नाही, मुलांना पैसे इझिली अवेलेबल असतात, त्यासाठी श्रम करावे लागत नाही, अशी मुलं पुढे होऊन फार चांगलं करत नाही, असं माझा एक अनुभव आहे. काहींचा अनुभव वेगळासुद्धा असेल. पण जर गरीब घरातले कुटुंब आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतात, संस्कार देतात आणि मुलांना जाणीव असते, तर ही मुलं पुढे जाऊन आयुष्यामध्ये खूप मोठं यश संपादन करतात, असं माझा एक अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं वाटला. नक्कीच आपल्या या अनुभवातून काही पालकांना, काही विद्यार्थ्यांनासुद्धा गोष्टी कळतील आणि मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, संस्कारांची देणं कसं असतं आणि जाणीव कशी निर्माण कराव्यात हे पालकांनाही कळेल आणि विद्यार्थ्यांना पण त्या गोष्टी कळतील असं मला वाटतं. धन्यवाद.